हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी स्पेशली त्या आईंसाठी ज्या नेहमी विचारत असतात की मुलांच्या टिफिनला किंवा खाण्यासाठी दररोज हेल्दी आणि इन्स्टंट काय द्यावं. आज मी शेअर करते रेसिपी भोपळ्याचे थेपले किंवा पराठेसुद्धा म्हणू शकता. ज्यासाठी मी 1 वाटी भोपळा, त्याची साल आणि बिया काढून कुकरला 3 ते 4 विसल करून घेतल्या. उकडलेला भोपळा मॅशरच्या साह्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. त्यामध्ये गरजेइतकं मीठ आणि 1 चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा. ओवा हातावरती चोळून टाकल्यामुळे त्याचा स्वाद संपूर्ण पराठ्यामध्ये उतरतो. यानंतर आपल्याला जे घरगुती मसाले हवे ते ॲड करायचे. इथे मी हळद, मिरची पावडर, थोडासा तिखट मसाला आणि गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर पाव वाटी चण्याचं पीठ आणि 1 वाटी थोडं थोडं करत गव्हाचं पीठ मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं. गरज लागल्यास थोडंसं पाणी घालून पीठ सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि शेवटी 2 चमचे तेलाचा वापर करून मी संपूर्ण पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे. 5 ते 10 मिनटं पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला हवे असलेल्या आकाराचे पराठे लाटून घ्यायचे आणि मग दोन्ही बाजूने तूप लावून मस्त खरपूस भाजून घ्यायचे. जे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी दहीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. आहे की नाही झटपट आणि हेल्दी रेसिपी. नेहमीच आपण मेथीचे थेपले आणि वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे करतच असतो. नवीन चवीचे आणि रंगाचे पराठे खाल्ल्यामुळे मुलं खुश आणि आणखी एक फळभाजी आपल्या मुलाच्या पोटात गेल्यामुळे आई खुश. नक्की करून पहा आणि कसे झालेत सांगायला कमेंटद्वारे विसरू नका. बाय.